राजीव सदस्य सन्मान्य उदयजी देशपांडे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, एक मानली अळीच आहे की एवढी महान मंडळी या ठिकाणी बसली. मी एकटाच त्याच्यामध्ये ऑड मॅन आउट असा आहे, कारण माझं काम मुलांना मैदानावरती शिकवण्याचं आहे, बाते कम काम ज्यादा. पण या ठिकाणी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे माझे संबंध गेल्या 25-30 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. आता त्याला पुन्हा उजाळा मिळाला आणि वर्तमानपत्रात पत्रकार असतात, संपादक असतात, आज ते नोकरी करतात, त्याबद्दलचा मोबदला त्यांना मिळतो. पण पत्रलेखक असतात, त्यांना काही मोबदला वगैरे मिळत नाही. मनाला मिळणारं समाधान हेच त्यातलं इंगित आहे. मला मार्क ट्वेनची गोष्ट आठवते. मार्क ट्वेन हा जगप्रसिद्ध तत्ववेत्ता होता आणि त्याचं आवडतं तत्वज्ञान होतं, कुठलाही माणूस कुठलंही काम स्वतःच्या स्वार्थासाठीच करतो. एकदा तो गाडीतनं मित्राबरोबर बसून चाललेला असतो. गाडी रस्त्याच्या बाजूने जाताना एका चिखलाच्या डबक्यामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू पडलेलं असतं आणि आपला जीव वाचवण्यासाठी ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं, त्याला ते जमत नसतं. हे बघितल्याबरोबर मार्क ट्वेन ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो, मागे घ्यायला सांगतो. त्या चिखलाच्या डबक्याच्या बाजूला गाडी उभी करतो, स्वतः दरवाजा उघडतो, बाहेर पडतो आणि आपल्या हाताने त्या कुत्र्याच्या पिल्लाला चिखलाच्या डबक्यातनं बाहेर काढतो. पिल्लू पळत पळत निघून जातो. खिशातून रुमाल काढतो, हात पुसतो, पुन्हा गाडीतून बसतो. त्याच्या मित्राला वाटतं आता बरा सापडला. तो म्हणतो, तुझं तर म्हणणं आहे कुठलाही माणूस कुठलंही काम स्वतःच्या स्वार्थासाठीच करतो, मग त्या अनोळखी कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढण्यामध्ये तुझा काय स्वार्थ होता? आम्हाला तू म्हणतोस ते बरोबर. मी घरी गेलो असतो, कपडे बदलून अंथरुणावरती झोपण्यासाठी पडलो असतो आणि माझ्या डोळ्यासमोर ते कुत्र्याचे पिल्लू दिसत राहिलं असतं आणि मला झोप लागली नसती. मला शांत झोप लागावी हाच माझा स्वार्थ होता. आज त्यांना एखादी समाजातली गोष्ट चांगली वाटली नाही तर पटकन व्यक्त व्हावं, त्याच्याबद्दल आपलं मत लिहावं, हाच त्यांचा उद्देश असतो. आणि जसा एक मोठा इम्पॅक्ट असं एक ते टाकतात, त्याप्रमाणे मग आपण लिहिलेल्या पत्राचा परिणाम काय झाला याच्याबद्दल सुद्धा पुढे यावं ही दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. मी पत्रकारांना नेहमीच खूप महत्त्व देतो, कारण मैदानावरती क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही खूप काम करत असतो, पण जोपर्यंत ही मंडळी नाही तोपर्यंत ते समाजासमोर येणारच नाही. जंगल में मोर नाचा किसने देखा. शेवटी या मंडळींमुळे त्या कामाला खरी प्रसिद्धी मिळते. आज मी नम्रतापूर्वक एवढंच सांगेन की आपल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाला जर अशा प्रकारचा कार्यक्रम करण्यासाठी, सभा घेण्यासाठी जागा पाहिजे असेल तर समर्थ व्यायाममंदिराची जागा शिवाजी पुण्यावरती केव्हाही आपल्यासाठी उपलब्ध असेल. आपण अवश्य त्याचा लाभ घ्यावा. तर ही जागा तशी दादर स्टेशन पासून एकदम जवळ आहे, तेवढी नाही, मैदानापर्यंत आपल्याला चालत जावं लागेल. पण अर्थात उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम यांचा मध्यभाग दादर असल्यामुळे आपल्या सगळ्यांना ती सोयीस्कर पडणार असेल तर आपण अवश्य यावं. आणि आज मला या कार्यक्रमाला बोलवून जे वेगळा अनुभव दिला, मी पुस्तक सुद्धा बघितलं, सतीश खानविलकर यांनी मुखपृष्ठ सुद्धा अतिशय सुंदर केलेलं आहे, त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो. आणि लिखाणाबद्दल मंजूर साहेबांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. आणि जो आपण काल प्रवाह पुस्तकाचं प्रकाशन सन्मान्य मधु शिरोडकर साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्याचं 200 रुपये किमतीचं पुस्तक त्यांनी 150 रुपयाला देण्याचं त्यांनी मूल्य ठरवलेलं आहे. आपल्याला कोणाला जर हवं असेल तर त्यांनी
तुमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पाठीमागे बसलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण ते प्राप्त करू. यानंतर या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे मूलभूत प्रश्न सातत्याने आपल्या लेखणीतून निर्भीडपणे सेवाभावी वृत्तीने येऊन जनजागृतीचे काम करीत असणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना निर्भीड चांगला पुरस्कार हा पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. तर या ठिकाणी प्रथमतः मी त्यांचं नाव घेत आहे, ज्याने पुरस्कार केलेला आहे त्याने कृपया या ठिकाणी यायचं आहे आणि त्यानंतर ज्यांना देण्यात येईल त्यांनी या ठिकाणी येऊन आपला पुरस्कार घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करीत आहे. यश सामान स्मृती निर्भीड जागल्या पुरस्कार सन्माननीय विश्वनाथजी पंडित साहेबांना देण्यात येत आहे. त्या ठिकाणी विकास गुर्जर साहेबांनी या ठिकाणी यावं. निर्भीड जागल्या पुरस्कार संजय साळगावकर साहेब. त्यानंतर अब्बास आता पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार सूर्यकांत भोसले. हो या अब्बास आता साहेबांनी कोणाचं नाव भोसले सूर्यकांत भोसले. भोसले साहेब तुम्ही या भोसले सूर्यकांत भोसले साहेब. तुम्ही अशोक कृष्णा काजरोळकर पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार दत्ता खंदारे. काजरोळकर साहेब या. आत्माराम गायकवाड पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार कमलाकर जाधव. असं पूर्ण फिरवा. पास्कल लोगो पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार भाऊ सावंत. हो त्यांची प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसल्यामुळे भाऊ सावंत आले. फोटो घ्या फोटो घ्या. इथे बघा सर सर इथे बघा. मनोज साळवी पुरस्कृत गडबड केली. हो, पुढे जा. निर्भीड जागल्या पुरस्कार अनंत दावडकर साहेब. हा, व्यवस्थित तिकडे अक्षर बोला. असू दे, असू दे. तुमचं तर घ्या. दिलीप दळवी पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार पंकज पाटील साहेब. फोटो काढा. अंधारे कुठे आहेत? अहो इथे सर इथे बघा सर. थँक्यू. पंकज पाटील. आदर्श वृत्तपत्र लेखक दीपक गुंडिये साहेब. कमलाकर जाधव. माझंच आहे. राजन देसाई. नितीन कदम. नितीन कदम साहेब. जयस्वाल. नितीन कदम. शिरीष बने. सर सर शिरीष बने. थँक्यू.
शिरीष बने शिरीष बने कोण आहे शिरीष बने रामचंद्र जयसवाल सर इथे बघा सर. थँक्यू. रामचंद्र जयसवाल ते नको जाऊ तुम्ही सर्टिफिकेट वाचा ना सर्टिफिकेट वाचा बोला थँक्यू सर. दीपक गुंडे कमलाकर जाधव थँक्यू. थँक्यू. वृत्तपत्र लेखकांची प्रतिनिधी संघटना असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी दैनिकात प्रसिद्ध झालेले पत्र या पत्राला वृत्तपत्र प्रथम क्रमांक विजय नाग दुसरा क्रमांक मधुकर कुमार तिसरा क्रमांक कुमारी नीता शेरे चौथा क्रमांक रामचंद्र मेस्त्री चेंबूर आणि 5वा क्रमांक प्राध्यापक जयवंत पाटील. रामचंद्र मेस्त्री मी जाऊ ना. नंतर प्राध्यापक जयवंत पाटील. यानंतर एक विशेष सत्कार होतोय. थँक्यू सर. एक आमच्या संस्थेची ज्यांचे नाळ जोडले आहे ते जगदीश पुळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी डॉक्टर विजय डोंगरे हे कुष्ठरोग निवारण त्यांच्यासाठी आयुष्यभर काम केलं आणि त्यांनाही पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींच्याकडून भेटला. आपल्या दादरमध्येच राहायचे ते आणि त्यांच्यावरती त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली. इतकी छान झालं डॉक्युमेंटरी की आम्ही मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं ही डॉक्युमेंटरी सर्वांना दाखवली, सर्वांना आवडली. आणि विशेष म्हणजे जगदीश पुळेकर हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आणि तेव्हा विद्यार्थी असताना त्या जेजे स्कूलच्या आवारामध्ये एक गौतम बुद्धांचं चित्र रेखाटलं होतं आणि महाराष्ट्राच्या 10 नोव्हेंबर 1964 ते प्रकाशित झालेलं ते चित्र आम्ही ते शोधून काढलं आणि त्याला भेट द्यायची असं ठरवलं. ते राहून गेलं होतं. मी पाहुण्याला विनंती करतो की जगदीश पुळेकर सतीश पुळेकरांचे भाऊ त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. सर्वांना या ठिकाणी अल्पोपचाराची व्यवस्था केली आहे. मी सांगूला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. या कार्यक्रमासाठी प्रकाशनासाठी आमचे पत्रलेखक संघाचे सगळे सभासद आणि अन्य मंडळी सुद्धा यात्रात उपस्थित राहिले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उदयजी देशपांडे सर, प्रकाश सावंत कुलकर्णी, देवसाहेब, सगळी मान्यवर मंडळी या कार्यक्रमात उपस्थित आहेत. मी मुद्दाम आणखीन एक नाव घेतो, विलासराव गुजर. हे आजही कार्यरत
उपस्थित राहिला त्या सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम सर्वांनी अल्पहार घ्यावा अशी विनंती करतो आणि अध्यक्षांच्या वतीने प्रमुख कार्यवाहांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी आपणास विनंती करतो. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आयोजित कालप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथे झालेलं आहे आणि हे मान्यवर पत्रलेखक अनंत दाभोळकर हे आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया मनोगत व्यक्त करत आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने आज या ठिकाणी खूप अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी वृत्तपत्र लेखक त्याचबरोबर जे पुस्तक प्रकाशन कालप्रवाह म्हणून मधु शिरोडकर यांनी जे संपादित केलेलं आहे, स्वतः लिखाण केलेलं आहे आणि एक उत्कृष्ट लेखन आज वाचकांना आमच्या पत्रलेखकांना एक चांगली संधी दिलेली आहे. एक तऱ्हेने ह्या ठिकाणी चांगल्या पुरस्कारही त्या ठिकाणी उत्कृष्टपणे दिले आहे. इतकं मी पहिल्यांदाच या ठिकाणी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या ह्याच्यामध्ये जे आज त्या ठिकाणी चांगला पुरस्कार म्हणून दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच अशा तऱ्हेचं इतकं आवडलं आहे मला की त्या ठिकाणी त्याचं कौतुक करावं इतकं थोडंच आहे. मी खरोखरच या ठिकाणी मराठी वृत्तपत्र लेखक संघाला धन्यवाद देतो जेणेकरून आज या ठिकाणी अनेक वृत्तपत्र लेखकांना आणि त्याचबरोबर आज आमचे जे मधु शिरोडकर म्हणून आज या ठिकाणी त्या संघाचे अध्यक्ष होते आणि आज त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या तऱ्हेचं हे पुस्तक आज इतरांना हे दिलेलं आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांना मी पूर्णपणे माझ्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी इथेच थांबतो. चालेल. 24 TV9 आमच्या चॅनलच्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मराठी पत्रलेखकाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र मालुसरे साहेब यांनी आम्हा सगळ्या पत्रलेखांना एकत्र आलेला आहे आणि मालुसरे साहेब आज आपण इतकं सुंदर संमेलन आयोजित करून सगळे पत्रलेखांचा तुम्ही दखल घेतली आहे. आजच्या घडीला आपल्या पत्रलेखक संघाच्या समोरची जी काही आव्हानं आहे आणि त्या आव्हानाला आपण कसे काय तोंड देऊ शकता कसे काय देत आहात या आमच्या प्रसार माध्यमातून आपण आपले नमस्कार. मी रवींद्र मालुसरे मराठी वृत्तपत्र संघाचा अध्यक्ष. आज या ठिकाणी आमचे शिरोडकर संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक यांच्या कालप्रवाह या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला पद्मश्री देशपांडे साहेब, उदय देशपांडे, त्याच्यानंतर प्रकाश कुलकर्णी साहेब नवशक्तीचे माजी संपादक, आताचे संपादक प्रकाश सावंत, ज्येष्ठ साहित्यिक माझी महापौर हे सर्व उपस्थित होते आणि अधिक संख्येने या ठिकाणी चांगले पत्रलेखकही उपस्थित होते. खरं तर मराठी वृत्तपत्र लेखक संघाची स्थापना जी 22 ऑगस्ट त्यानंतर गेल्या 75 वर्षाच्या या वाटचालीमध्ये चळवळीच्या वाटचालीमध्ये अनेक वृत्तपत्र लेखकांनी घनश्याम सामंत, गणेश केळकर, इस्माईल रखंडी अशा अनेक दत्ताराम घुगे अशांनी ही चळवळ सशक्त करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला. आजही इतक्या वर्षानंतर संस्थेची वाटचाल सुरू आहे, परंतु थोडंसं संस्थेचं जे कार्यालय 1978 पासून जे होतं ते महापालिकेने कायद्याद्वारे काढून घेतलं आहे. परंतु संस्थेचं काम थांबलं नाही, संस्थेचं काम सतत चालू आहे आणि ते काम चालू आहे ते वृत्तपत्र लेखकांच्या आता प्रयत्नातून चालू आहे. सातत्यानं डोक्यावर छप्पर नसलेली संस्था 4-5 कार्यक्रम करायचे, मराठी भाषा दिवस असू द्या, संमेलन असू द्या आणि इतर कार्यशाळा या सातत्यानं होत असतात. ते न थांबता याही पुढे सुरू राहते. सरकारने राज्यश्री द्यावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.